नमस्कार, सुप्रभात. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत 100 महत्त्वाच्या घडामोडी महाफा स्वरूपात. राष्ट्रवादी आमदार पात्रतेच्या सुनावणीचा आज निकाल. निवडणूक आयोगाच्या निकालानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे लक्ष. राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आज दुपारी 1 वाजता एकत्र अर्ज भरणार. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार. अर्ज भरताना महायुतीचं शक्तीप्रदर्शन दिसणार. भाजपकडनं राज्यसभेसाठी 3 उमेदवार जाहीर. अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजय गोपछडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब. आज उमेदवारी अर्ज भरणार. राज्यसभेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडनं राज्यसभा उमेदवाराची घोषणा. काँग्रेसमधनं आलेल्या मिलिंद देवरांना उमेदवारी जाहीर. पक्षानं सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी दिली आहे. पक्ष आणि नेत्यांचे आभार. आजवर पक्ष संघटनेसाठी केलेल्या कामाचं फळ मिळालं. डॉक्टर अजय गोपछडेंची पहिली प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीनंतर ना कामापासून ढळले ना पक्षापासून, त्यामुळे पक्षानं संधी दिली. राज्यसभा उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मेधा कुलकर्णींकडनं पक्षाचे आभार. राज्यसभेतही पुण्याचे प्रश्न मांडता येतील. पुणे माझं बाहेर घर. कुलकर्णींची प्रतिक्रिया. माझ्यावर सोपवलेली जबाबदारी मोठी, ती प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अशोक चव्हाणांचं ट्विट. पंतप्रधान मोदी, अमित शहांसह फडणवीसांचेही मानले आभार. चंद्रकांत हंडोरे, महाराष्ट्रातनं काँग्रेसच्या राज्यसभेचे उमेदवार, तर माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या केंद्रीय नेत्यांचे आभार. चंद्रकांत हंडोरेंची प्रतिक्रिया. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादीचे राज्यसभेचे उमेदवार. सुनील तटकरेंची घोषणा. पटेल खासदारकीचा राजीनामा देऊन उद्या उमेदवारी अर्ज भरणार. राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. तर सर्वांकडे पुरेसा कोटा, चुरस निर्माण करण्यात तथ्य नसल्याचं वक्तव्य. मराठा आरक्षणासाठी 20 फेब्रुवारीला एकदिवसीय विशेष अधिवेशन. प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच निकाली लागण्याची शक्यता. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा आजचा 6वा दिवस. नाकातनं रक्तस्राव. जरांगेंची प्रकृती खालावली. अखेर समाज बांधवांच्या विनंतीनंतर जरांगे उपचार घेण्यास तयार. मनोज जरांगेंनी जालन्यातनं लोकसभा लढवावी. प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. जरांगेंनी निवडणूक लढवल्यास वंचितचा पाठिंबा. जरांगेंच्या डोक्यावर परिणाम झालाय. मोदींना राज्यात फिरू देणार नाही, हे जरांगेंचं बेताल वक्तव्य. मनोज जरांगेंनी मर्यादा ओलांडली. नारायण राणेंचं ट्विट. काँग्रेस आमदारांची आज महत्त्वाची बैठक. विधान भवनामध्ये बैठक पार पडणार. अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या बैठका. आमदार आदित्य ठाकरेंचा आज जळगाव दौरा. दुपारी शहरामध्ये संवाद मेळावा. शिरसोली इथे संवाद मेळाव्याचं आयोजन. शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा आज मुंबईमध्ये मेळावा. सकाळी 10 वाजता षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही. आम्ही पक्ष आणि घड्याळ परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, पण काही झालं तरी निवडणुका शरद पवारांच्या नेतृत्वातच होतील. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विलिनीकरणाची चर्चा फेटाळली. शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार ही बातमी पेरण्यात आली. यात कोणतेही तथ्य नाही. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र काम करू. अनिल देशमुखांनीही विलिनीकरणाची चर्चा फेटाळली. ठाकरे गटही काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो. उद्धव ठाकरेंचे उमेदवार हाताच्या चिन्हावर लढणार. मातोश्रीमधील निकटवर्तीयांना माहिती दिली आहे. फक्त शरद पवार गट विलीन होणार ही माहिती अर्धवट. नितेश राणेंची प्रतिक्रिया. सखा पाटलांचा संदर्भ देत अजित पवारांची शरद पवारांवर टीका. सखा पाटलांवेळी पापा लिहून प्रचार होत होता, आता का असं लिहिलं तर प्रचार होईल. सखा पाटलांचा संदर्भ देऊन अजित पवारांची शरद पवारांवर टीका. सोनिया गांधी राजस्थानमधनं राज्यसभा निवडणूक लढवणार. सोनिया गांधी यांच्याकडनं उमेदवारी अर्ज दाखल. राहुल आणि प्रियांका गांधी यांची उपस्थिती. शरद पवार गटाकडनं निवडणूक आयोगाला 3 चिन्हांचा प्रस्ताव. कब्बशी, वडाचं झाड आणि शिट्टी ही चिन्ह देण्यात आली. मिंधांनी दाढी सांभाळावी, धनुष्य पेलून दाखवावा. उद्धव ठाकरेंचा शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हल्लाबोल. देवेंद्र फडणवीसांकडे फोडाफोडीशिवाय दुसरा धंदा नाही. उद्धव ठाकरेंकडनं फडणवीसांचा फोडणवीस असा उल्लेख. गृहमंत्रीऐवजी घरफोड मंत्री म्हणायला हवं असाही हल्लाबोल. नांदेडची जागा जिंकण्यासाठी चव्हाणांना भाजपनं सोबत घेतलं. यापूर्वी फडणवीसच चव्हाणांना डीलर म्हटले होते. संजय राऊतांचा खोचक टोला. भ्रष्टाचारांना सोबत घेऊन 400 पारचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, अशी ही टीका. अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली. यापुढे त्यांचं राजकारण संपुष्टात येईल. भाजपनं लोकशाहीची हत्या केल्याची नोंद देशाच्या इतिहासात कायम राहील. राऊतांचा भाजपवर निशाणा. राणेंना उमेदवारी दिली तर विनायक राऊत विजयाची हॅट्रिक मारणार. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींकडनं विश्वास. नाशिकच्या सटाणा तालुक्यामधील गिरणा नदीपात्रात 101 दिवे सोडत मराठा समाजाचा जरांगेंना पाठिंबा. सरकारनं तातडीनं अध्यादेशाचं कायद्यात रूपांतर करावं अशी मागणी. कमी पैशात जमीन बळकवल्याच्या प्रकरणात कृषीमंत्री धनंजय मुंडे दोषमुक्त. आंबेजोगाई येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकाऱ्यांनी मुंडेंसह 3घांना केलं दोषमुक्त. विदर्भात अवकाळी पावसाचा 30,000 हेक्टरवरच्या पिकांना फटका. चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता.
अबुधाबीमधील पहिल्या हिंदू मंदिराचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण. युएईमधील भव्य मंदिरासाठी 700 कोटींचा खर्च, तर 27 एकर परिसरात स्वामीनारायण मंदिराची बांधणी. नागपुरात 14 दिवसात 10 हत्येच्या घटनांनी उपराजधानी हादरली. नाशिकमध्ये मोकळ्या भूखंडावर मोबाईल टॉवर उभारण्यास मंजुरी. 500 ठिकाणी उभे केले जाणार टॉवर. नाशिक पालिकेला 20 ते 22 कोटींचं उत्पन्न मिळणार. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सत्ताधारी गटातील 5 संचालकांविरोधात अविश्वास प्रस्ताव. सत्ताधारी विरुद्ध विरोधक कलगीतुरा पुन्हा रंगणार. विभागीय सहनिबंधकांकडे प्रस्ताव दाखल. गोंदियात 17 गावांना अवकाळी आणि गारपिटीचा फटका. जवळपास 90 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा शासनाकडे अहवाल सादर. जळगावच्या भुसावळमध्ये फुल उत्पादक शेतकरी अडचणीत. बाजारपेठेत सध्या फुलांची मागणी घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये मृगबहारातील संत्र्यांची मोठ्या प्रमाणात गळ. देठसुकी या रोगामुळे 30 ते 40% संत्र्यांची गळ. शेतकऱ्यांकडून आर्थिक मदतीची मागणी. नाशिकरांवर यंदा पाणी कपातीचं संकट नाही. पाणी पुरवठा विभाग 18 दिवसांचा शॉर्टफॉल भरून काढणार. वर्धा जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये रेल्वे थांबे सुरू करण्याच्या मागणीसाठी गावकऱ्यांनी घेतली खासदार रामदास तडस यांची भेट. लवकरच रेल्वे थांबा सुरू करण्याबाबत तोडगा काढणार खासदार तडस यांचं आश्वासन. वाशिमच्या आडाण नदीवरील बॅरेज प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता. 3 बॅरेजसाठी 569 कोटी 65 लाख रुपयांचा खर्च. बॅरेजमुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. ज्युनियर कॉलेज अँड हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना सासवड पोलिसांच्या माध्यमातून मार्गदर्शन. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण विद्यालयामध्ये नियमित वर्ग न घेणाऱ्या शिक्षकांवर कारवाईची मागणी. एआयएसएफच्या विद्यार्थ्यांचं विविध मागण्यांसाठी आंदोलन. वर्ध्यामध्ये एसटी कामगार संघटना आक्रमक. विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू. गडचिरोलीमध्ये वीज तोडणीच्या मुद्द्यावरून शेतकरी आक्रमक. देसाईगंज, कुरखेडा आणि कोरची परिसरात वीज तोडणीच्या विरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा. 24 तास अखंडित वीज पुरवठा देण्याची मागणी. गोंदियात 17 गावांना अवकाळी आणि गारपीटचा फटका. जवळपास 90 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा प्रशासनाकडे अहवाल सादर. यवतमाळमध्ये 3187 शासकीय कर्मचाऱ्यांचा स्वस्त धान्यावर डल्ला. गोरगरिबांच्या धान्याची काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा आरोप. प्रशासनाकडे कारवाईची मागणी. पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील जेजुरीमध्ये वाहनांच्या बॅटरी चोरणाऱ्यांना पोलिसांनी पकडलं. आरोपींकडून चोरीचा मुद्देमाल आणि दुचाकी जप्त. अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात केंद्रीय प्रयोगशाळा अद्याप सुरू नाही. अपुरी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाअभावी प्रयोगशाळा बंद. नागरिक आरोग्य सेवेपासून वंचित. जळगावच्या भुसावळमध्ये फुल उत्पादक शेतकरी अडचणीत. बाजारपेठेत सध्या फुलांची मागणी घटल्यानं शेतकरी आर्थिक संकटात. वर्ध्याच्या कारंजा तालुक्यामध्ये मृगबहारातील संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ. देठसुकी रोगामुळे 30 ते 40% संत्र्यांची गळती. नांदेडच्या हजारपुरामध्ये 3 एकरावरती बुटक्या तुरीची लागवड. कमी खर्चात अधिकतम उत्पन्नामुळे बुटक्या तूर पिकाकडे शेतकऱ्यांचा कल. 1 एप्रिल 2022 नंतर निवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना सानुग्रह अनुदानाच्या 30% रक्कम द्या. उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश. प्राचार्यांना प्राध्यापकांची वेतन श्रेणी लागू होण्याची शक्यता. राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय. युजीसीकडे पाठपुरावा करणार. नागपूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे 4029 शेतकऱ्यांना फटका. जिल्ह्यात 3734 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांना तात्पुरत्या तुरुंगासाठी मैदान देण्यास नकार. दिल्लीच्या आप सरकारची भूमिका. काँग्रेससह विरोधी पक्षांचा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा. दिल्लीमध्ये आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांची भूमिका योग्य. देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार. शेतकऱ्यांना अटक करणं चुकीचं. दिल्लीचे गृहमंत्री कैलास गेहलोत यांची शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रिया. पंजाबमध्ये उद्या 4 तास रेल्वे बंद. शेतकऱ्यांवरती अश्रुधुराचा मारा केल्यानं भारतीय किसान युनियनकडून निषेध. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी रस्ते का बंद केले? बॅरिकेड्सवरनं पंजाब हरियाणा हायकोर्ट संतापलं. रस्ते बंद करण्यावरनं हायकोर्टानं हरियाणा सरकारला धरलं धारेवर. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 6व्यांदा ईडीचं समन्स. 19 फेब्रुवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. कथित दारू घोटाळ्या प्रकरणी केजरीवाल ईडीच्या रडारवर. आपचं दिल्ली उच्च न्यायालयाला दिलेल्या राऊस अॅव्हेन्यू भूखंडावरती कार्यालय तातडीनं जागा खाली करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश. भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या नातवाचा काँग्रेसला रामराम. विभाकर शास्त्रींकडून ट्विटच्या माध्यमातून राजीनाम्याची माहिती. सोनिया गांधी राजस्थानातनं राज्यसभेवर जाणार. सोनिया गांधींकडून राजस्थानातनं उमेदवारी अर्ज दाखल. लोकसभेतनं माघार.
सोनिया गांधींकडनं राज्यसभा लढण्याचा निर्णय. रायबरेली मतदारसंघातनं प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. जया बच्चन यांना पुन्हा राज्यसभेची उमेदवारी. समाजवादी पक्षाकडनं राज्यसभेच्या 3 उमेदवारांची नावं जाहीर. माजी खासदार रामजीलाल सुमन आणि आलोक रंजन यांचाही समावेश. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना मोठा धक्का. डीके शिवकुमारांविरोधात एफआयआर दाखल. लोकायुक्त पोलिसांकडनं बेकायदेशीर मालमत्ता संपादन प्रकरणी शिवकुमारांविरोधात एफआयआर दाखल. निवडणूक काळामध्ये वाढली हेलिकॉप्टर्सची मागणी. निवडणूक हंगामात परदेशी हेलिकॉप्टर्स आणि पायलट्सना मोठी मागणी. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्षनेत्यांसह भाजपचे 6 आमदार निलंबित. संदेश खाली मुद्द्यावरनं ममता बॅनर्जी सरकारविरुद्ध आंदोलनाचे पडसाद. राज्य चित्रपट पुरस्कार श्रेणींमध्ये बदल. इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांची नावं पुरस्कारातनं हटवली. भारत विरुद्ध इंग्लंड आज तिसरा कसोटी सामना. 5 सामन्यांच्या मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 बरोबरीत. सकाळी 9:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार.